नमस्कार, साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कानोले. तर त्यासाठी आपण सर्वात आधी एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 2 वाटी पाणी गरम करायचं आहे. आता यामध्ये थोडंसं तूप घालूया आणि 1 चमचा मीठ. आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. आता याला व्यवस्थित उकळी आली आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया. आता हे ज्या वाटीने मी पाणी घेतलं आहे त्याच वाटीने पीठसुद्धा घेतलं आहे. तर याचं प्रमाण आपल्याला 2 वाटी पिठाला 2 वाटी पाणी घेतलं आहे, म्हणजे समप्रमाण करायचं आहे. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. हे आता आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटं गार होऊ दे. गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊया. तूप गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालूया. खसखस फुललं की यामध्ये आपल्याला किसलेलं 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. जी सुद्धा वाटी घेऊ ती अशी एकदम दाबून आपल्याला भरून घ्यायची आहे. त्यानंतर पाऊण वाटी गूळ घालायचा आहे. आता हे थोडंसं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित एकत्रित करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता हे थोडंसं आपल्याला सुकं करायचं आहे. आता आपलं सारण तयार झालं आहे. यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालूया. आता सारण सुद्धा तयार आहे. आता आपण कानोल्याचं पीठ मळायला घेऊया. आता 10-15 मिनिटं झाली आहेत. आता हे आपण परातीमध्ये काढून घेऊया. आता हे पीठ अजून गरमच आहे, म्हणून मी एक ग्लास घेत आहे आणि त्याला तूप लावायचं आहे आणि याच्याने थोडंसं मॅश करून घेऊया पहिला पीठ. तुम्ही मॅशरचा सुद्धा वापर करू शकता. आता हे मॅश झालं आहे आणि पीठ सुद्धा थोडं आता गार झालं आहे. आता हे व्यवस्थित आपण एकत्रित करूया. आता हे व्यवस्थित एक गोळा तयार झाला आहे. याला आपण थोडंसं तेल लावूया. आता हाताला सुद्धा आपण थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा तयार करायचा आणि त्याचा अशा प्रकारे आपल्याला पारी तयार करायची आहे. आता आपली पारी तयार झाली आहे. यामध्ये आपण सारण घालूया. आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळीकडून लॉक करूया. आता हे असेच बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया. आता हे मी एवढे तयार केले आहेत. आता एका चाळणीला तेल लावून असे सगळे व्यवस्थित ठेवूया. आता हे मी कढईमध्ये आधीच पाणी ठेवलं होतं गरम करायला. आता याला उकळी आली आहे. यामध्ये आपण ही चाळण ठेवूया आणि याला एक आता 15 ते 20 मिनिटं वाफ काढून घेऊया. आता 10-15 मिनिटं झाली आहेत. आता हे गार होऊ देत. तर आपले कानोले तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.